शुभ आणि आधार बुद्धिदाने आणि ज्ञाने जास्त माझे अकाल संग्रावती तरंग ब्रह्मांडी जो सर्वज्ञानी दयाळु मुनी मुनी जय करते ज्ञान त्याचे बुद्धी उपाधी करुण विद्यावान वदशी माझे ज्ञानी भाषे साधुरी वरी सर्पसी सत वरी होई काही ना संत जगते स्वतंत्रां संब्रह्मी पुण्य पुरुषी सर्वशाम बोध प्राप्ति कारणे भजावानाम तो विज्ञानात्मा कुंडली वरदाय विठ्ठल जगद्गुरु तुकाराम कार्याध्यास आणि कारणाध्यास अशा दोन अध्यास म्हणजे भ्रम, कार्याचा भ्रम आणि कारणापासून ज्याच्यापासून भ्रमाची उत्पत्ती झाली तो कारणाध्यास. कारणाध्यास म्हणजेच अज्ञान, अज्ञानाला काय म्हटलेलं आहे आणि अहंकार आणि अहंकारापासून दिसणाऱ्या जगाला कार्याध्यास. शरीराला येणं हा भ्रमच आहे. भ्रमाने जीव शरीरामध्ये राहतो, भ्रमाची निवृत्ती होतं तेव्हा ब्रह्मभावामध्ये जाईल. जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत शरीरामध्ये राहणं नक्की आहे. पण तो भ्रम कसा असतो याचा अध्ययन करावं लागेल आपल्याला, म्हणजे चिंतन की हा भ्रमात आपण नक्की कसे आलो, भ्रमाचं स्वरूप काय आहे. तर याच्यासाठी शास्त्र पुढे येतं, गुरूंचा उपयोग त्या ठिकाणी होतो. मग आता त्यात सुरुवात कुठून होते तर सुरुवात इथूनच होते. किंवा हे अज्ञान नावाचा भाग सांगितला तुम्ही, तर अज्ञान म्हणजेच त्याला कारणाध्यास असं केलेलं आहे. शरीराला किंवा तिन्ही शरीराला आलेला हा जीव का आला शरीराला, तर अज्ञानामुळे आला. शास्त्राला आपण त्याचं उत्तर विचारलं तर ते म्हणले तुम्ही अज्ञानामुळे आले. कोणाचं अज्ञान, तर ते स्वस्वरूपाचं अज्ञान, म्हणजे आत्म्याला न जाणणं याला अज्ञान असं म्हणतो. तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहात, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, पण मला याचं ज्ञान नसणं, भान नसणं, मी आपोआपच देहावर येऊन स्थिर झालो. आणि देहात आल्यावरती पुन्हा पाठीमागं दृष्टी नाही, की पुन्हा वळून पाहावं म्हणून शास्त्र त्याला ही दृष्टी प्रदान करतं. जसजसा अध्ययन घडेल, सत्संगती घडेल, तर त्याला ते याचं ज्ञान प्रकट होईल की मी कोण आहे. ते अंतर्मुख बुद्धिवृत्तीने हा विषय होतो. आणि जो बहिर्मुखच असतो, त्याची वृत्तीच बहिर्मुख आहे. इंद्रिय आणि मनाचं सहकार्य घेऊन आपण या प्रपंचामध्ये फिरत राहतो. हे ज्या वेळेला अंतर्मुख होतात तर आत्मज्ञानाचा संभव आहे त्याला. म्हणून ते अतिशय खडतर असं मानलं गेलं की त्यावेळेला इतकं सोपं नाही म्हटलं सांगितलं. पण सोपं नाही म्हणावं तर मग हे कोणाला प्राप्त होईल, तर तुम्हीच त्याचे अधिकारी आहेत. म्हणजे मानव हा याचा अधिकारी आहे आत्मज्ञानाचा. नाहीतर मग कोण आहे, असं कोण आहे या सृष्टीत की ज्याला आत्मज्ञान होईल आणि मुक्त होईल. तर तेव्हा जो कोणी जाणीवपूर्वक सद्गुरू शरणागती आणि अगदी ठरलेल्या शास्त्राप्रमाणे चालतो तर त्याला मोक्ष मिळणं संभवनीय आहे. आपला विषय आता सुरू आहे सध्या, तरी अजून शांजापूरकर नाही आले. तर तेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती ही होणे, आत्मज्ञान म्हटलं जातं. तर ते आत्मज्ञानाची तरी तुम्हाला गरज का पडली असं आपण म्हटलं तर तुम्हाला अज्ञान आहे असं शास्त्र म्हणतं. तुम्हाला काय आहे, अज्ञान आहे. मग आता त्या अज्ञानाची निवृत्ती करणं गरजेचं आहे, म्हणजेच आत्मज्ञानाची प्राप्ती. अज्ञान गेलं अवघीच शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचवणी न होती स्वतंत्रे, आत्मबोधी. माऊली ज्ञानावराय सांगतात की ह्या सगळ्या शास्त्रांचा अर्थ इथपर्यंतच आहे की ते
त्या व्यक्तीला तुम्हाला ब्रह्मभावाचीही प्राप्ती नाही करून दिली किंवा काही प्राप्त करून दिलंय शास्त्राने असं नाही, तर अज्ञान निवृत्ती करून दिली. शास्त्राने काय करून दिली? अज्ञानाची निवृत्ती करून दिली. सद्गुरूंनी तुम्हाला आत्म्याची प्राप्ती नाही करून दिली. तुम्ही मूळचेच आहात, श्रीमंतच आहे, फक्त त्याला त्याचं ज्ञान नाही. कशाचं ज्ञान नाही? आपल्या श्रीमंतीचं ज्ञान नाही. म्हणून का दरिद्रेची ना तरी निदैवाच्या परिवरी हृदया आहाती सहस्रवरी परितेत बैसोनी उपवास तरी का दरिद्रेची. माऊली ज्ञानोबरांची फार सुंदर दृष्टांत वापरतात. तुम्ही कोण आहात? श्रीमंत घरच्या आहात, श्रीमंतच आहात. कोणत्या दृष्टीने चाललाय आपला विषय? तुम्ही श्रीमंतच आहात. कोणताही जीव कनिष्ठ नाही, तर तो उत्कृष्ट आहे असा, त्याचं सच्चिदानंद स्वरूप असा आहे, नित्य शाश्वत असा आहे. त्याला बाहेरच्या विषयावर अवलंबून का राहावं लागतं? तर त्याला ते कळत नाही म्हणून राहावं लागतं. तसा कोणी एखादा भिकारी मनुष्य, तो भिकारी नसून तो मूळचा श्रीमंत आहे. त्याच्या वडील काय होते? गर्भश्रीमंत होते, पण पोरगा कंगालदास निघाला. म्हणजे असा की त्याची वृत्ती वाईट होती, खाणं पिणं. तेव्हा बाप म्हटला की पोरगा असं संपत्ती तर लगेच नाश करून टाकत. म्हटलं मग त्याला कशाला काय सांगायचं? गर्भश्रीमंताचा मुलगा, त्या बापाने काय केलं? कढईभर असलेले धड पुरून ठेवली घरामध्ये उंबऱ्याच्या खाली. जाताना त्याला पत्ता नाही सांगितला, तर तो मनुष्य मरून गेला. तर त्यांनी काय करावं? घरात सगळं शोधून पाहिलं, घरात कुठं पैसा नाही, अडका नाही. म्हणजे आपण इतके श्रीमंत होतो, काय झालं? मग त्यांनी ते लौकिकामध्ये बाहेर जाऊन आपलं फिरायचं, काय अगोदरच कंटाळाखोर, काम करायची सवय नाही. मग भीक मागल्याशिवाय पर्याय नाही. गोळा करून आणायचं आणि तिथंच उंबऱ्यावर बसून खायचं. कुठल्या? त्याच्या खाली त्याच्यावर बसून. तर तो श्रीमंत आहे का गरीब आहे? गरीब आहे म्हटलं तरी अडचण आहे, श्रीमंत म्हटलं तरी अडचण. तर याचं कारण तो मूळचा श्रीमंतच, पण त्याला धनाच्या साठ्याचं ज्ञान नाही. बरोबर? जाताना त्या सावकाराचा एक मित्र होता, त्याच्यावर त्याचा विश्वास होता. तो म्हटला, तुम्ही गेल्यानंतर माझ्या पोराला सांग, ते लगेच सांगू नको, चांगला त्याला परीक्षा देऊ दे. कारण माणसं मग वटणीवर त्याच्याशिवाय नाही आहे. खायला काय नसल्यावर मग जाग्यावर त्यात पैसे कसे काय ठेवायचे जपून. ज्याच्याकडे पुष्कळ असेल तर तो उडवून टाकायला सुरुवात करतो. मग त्यांनी ते सांगितलं. 5-4 वर्षांनी ज्यावेळेस चांगला पेकाळला तो ते खायला प्यायला काय नाही, अशा अवस्था, कपडा नाही अंगावर. अरे म्हणले तू श्रीमंताच आहे. ते म्हणले मलाही माहिती, श्रीमंत बाप एवढा मोठा होता, माझी अवस्था काय. ते म्हणले धनाचा साठा आहे तुझ्याजवळ. ते म्हटले मग सांगा ना मला. म्हणजे तसा कसं काय सांगेल? त्याच्याकडून परत साधना करून घेतली त्यांनी. कारण म्हणूनच म्हटलं तिथं आप्तवाक्य, शास्त्रात त्याला आप्तवाक्य म्हटलंय, सद्गुरूंची संगती. आणि मग त्याला ते सांगितलं. झाला का नाही श्रीमंत? झाला. तीच अवस्था जीवाची आहे आपली. समर्थाने केली तेव्हा वास्तविक बात तीच अवस्था आहे. तुम्ही मूळचे श्रीमंत आहेत, म्हणजे सच्चिदानंद ब्रह्म. का नाही कळत? का नाही कळत? तर तुम्ही अंतर्मुख आहे ना. अंतर्मुख झाले तर कळून येईल की अज्ञान हे सगळ्या बाह्य प्रपंचाचं अहंकाराधिकाचेच कारण आहे. निवृत्ती करायची तर मग अज्ञानाची करावी लागते. त्याला शास्त्रात काय म्हटलंय? आवरण नावाचा दोष म्हटला. म्हणून त्याला आवरण घालवण्यासाठी सद्गुरूंकडे जा. 2 गोष्टी आपल्या आपण कराव्यात. पापाची निवृत्ती आपल्या आपण करावी. त्याला मल दोष म्हटलं. कोण गेला तुमचा विषय? मल दोषाची निवृत्ती. आणि दुसरे आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे अधिक क्रियाप्रधान राहणे. क्रियाप्रधानतेचा नाश केल्याशिवाय वृत्ती अंतर्मुख होत नाही. आणि अंतर्मुख वृत्तीचा अधिकारी होऊन गुरूंपुढे बसला तर अज्ञान जातं. जर तो
बहिर्मुख वृत्तीचा राहिला तर तो अधिक क्रियापदान होतो. म्हणून त्याला अंतर्मुख वृत्तीसाठी त्याला सातत्याने शास्त्र अध्ययनाची आवश्यकता असते. तर त्याला कारणाध्यास आणि कार्याध्यासाचा आपला विषय चाललेला आहे. तर कार्याध्यास म्हणजे दोन्हीलाही अध्यासच म्हणतात. मूळ शब्द काय आहे? अध्यास. अध्यास म्हणजे भ्रम, पण एक कारणाचा भ्रम आणि दुसरा कार्याचा भ्रम. कारण म्हणजे ज्याच्यात हेतुता आलेली आहे. की कशामुळे हा अध्यास घडला? तर ते म्हटले अज्ञानाने. तर अज्ञान पदाचा अर्थ स्वरूपाला ज्याने झाकलेलं आहे त्याचं नाव कोण आहे? हे अज्ञान. कारण स्वरूप आवृत्त झाल्याशिवाय पुढं कार्य घडत नाही, म्हणून त्याला अज्ञान. ज्ञान स्वरूपाचं ज्ञान नसणं आणि मग ते ज्याच्यामुळे नाही तर त्याचा आवरण नावाचा दोष उत्पन्न झाला. तर अज्ञानाचेच आवरण आणि विक्षेप असे दोन कार्य आहेत. त्या आवरणाच्या येऊन गेला का नाही विषय अजून? अज्ञानाचे दोन शक्ती, आवरण आणि विक्षेप. तर अज्ञानाचं आवरण म्हणजेच मूळ अज्ञान असं म्हटलं जातं आणि विक्षेपामध्ये देह येतात. मग सूक्ष्म स्थूल देह यांना विक्षेप असं म्हटलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत अहंकार येतो. म्हणून तिथं अहंकाराला कार्याध्यास आणि अज्ञानाला कारणाध्यास असं म्हटलेलं आहे. हा विषय झालेला आहे. आता पूर्वपक्ष म्हणतो पहिल्यांदा त्यांनी कार्याध्यासाचा असंभव सांगितला तुम्हाला. तर कार्य कोण आहे? अहंकार. म्हणजे अहंकार, याच्यात अहमभाव, कर्तृत्वाचा भाव. इथं अहंकार हा शब्दाचा अर्थ आला. मी कर्ता आहे म्हणून मी कर्ता, जो कर्ता असतो तो भोक्ता होतो. आणि म्हणून कर्ता आणि भोक्ता असा बनलेला अहंकार हा मूळचा जर स्वरूपाकडे पाहायला गेला तर चैतन्य स्वरूप आत्मा आहे. पण आत्मा हा सर्वत्र एक ओतप्रोत आणि व्यापक असल्याने तिथं अहंभावाची उत्पत्ती होते. अहंकाराच्या उत्पत्तीला द्वैत असावं लागेल. म्हणून जीवाने द्वैत पाहिलं म्हणून अहंकार आला. एरवी अहंकार कसं काय आला असता? तुम्ही झोपलेले आहेत तेव्हा तुम्हाला कुठं अहंकार आहे? तुम्ही चैतन्य स्वरूप आत्मा आहातच ना. झोपलेला आहे तर मी झोपलेला आहे असं तरी कुठं म्हणतो तो? तर पण मी नाही का? सुषुप्तीमध्ये मी आहे, पण तिथं अहंभाव अजिबात राहत नाही. कारण अहंभावाचं साधन अज्ञानात लय पावलेलं असतं. पण जागृतीत आला की अहंकार ताजा तवाना होतो, म्हणजे देह अवस्थेवर येत होतो. म्हणून त्याला कार्याध्यास असं म्हटलं. या कार्याध्यास हा कसा संभवनीय आहे सांगताना पूर्वपक्षाने काही विकल्प टाकले होते. त्याच्यात सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हा कार्याध्यासाची सामग्री आहे आणि प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे दोषत्रय ही कार्याध्यासाची सामग्री आहे असं म्हटलं होतं ना. वाचन केलं सगळ्यांनी? वाचन केलं पण समजलं नाही अशी मंडळी असतील काही, आणि काही वाचनच करत नाही असे असतील काही. वाचन केलं पण समजलं नाही असं म्हटलं तरी अडचण नाही, कारण मग तुमची प्रगती संभवनीय आहे. पण वाचनच करत नाही असं जर म्हटलं तर जमणार नाही. या इकडे या इथे. अभ्यास केल्याशिवाय तर काय जमणार नाही. अभ्यासाने सगळ्या गोष्टींची प्राप्ती होत राहते. जर अभ्यास नाही केला तर मग नाही संभवनीय. अभ्यास करून कळत नाही असं म्हटलं तर मग आपल्याला माहिती. कारण आता 15 दिवस झालं मधला पाठ नाही झाला, मग मागचं तुम्हाला बरंच विस्मरण होऊ शकतं. तर तेव्हा चला आता कार्याध्यासाची सामग्री हा विषय मुद्दा झालेला आहे पहिलाच ना. का अनुवादात आहे? झालेला आहे. म्हणून आता तोही सांगितलं तुम्हाला की प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या दोषांची आवश्यकता आहे. कशाला? कार्याध्यासाच्या सिद्धीसाठी आवश्यकता आहे असं म्हणणं आहे. तर मग त्याच्यामध्ये प्रमाता दोष, लोभ भयादी, प्रमेय दोष, सादृश्यतादी आणि प्रमाण दोष, पित्तमालादी असा विषय येऊन गेला का नाही? तर हे दोष
पण मग हे जर असतील तर अध्यास घडतो, अन्यथा अध्यास घडत नाही. त्याचं खंडन झालं का? नाही झालं. आता दुसरा एक भाग सांगितला होता की कारण अध्यासाचा असंग. कोण अनुवाद करते सांग? कोणी केला सांग. रज्जू सर्पाच्या आणि शुक्ती रज्जूच्या ज्या दृष्टांतामध्ये त्याने रज्जूचं किंवा शुक्तीचं सामान्य ज्ञान पाहिजे आणि विशेष अज्ञान पाहिजे. तरच ते सामान्य ज्ञान पाहिजे आणि विशेष अज्ञान पाहिजे. कोणाचं? रज्जूचं म्हणजे अधिष्ठानाचं. आता दृष्टांतामधला एक दृष्टांत घेतला, शुक्ती रजत. त्याच्यात शुक्ती दिसली नाही म्हणजेच तिचं ज्ञान नाही. तिचं सामान्य ज्ञान अध्यासामध्ये मिसळून येतं. कारण शुक्ती होती म्हणूनच रजत दिसलं, याला सामान्य ज्ञान म्हणतात. आणि शुक्तीचं जर पूर्णतः तुम्हाला ज्ञान झालं असतं की ते शिंपलं आहे, गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं ते शिंपलं आहे असं ज्ञान झालं तर त्याच्यावर रजताचा अध्यास होणार नाही. म्हणून ज्या व्यक्तीला अधिष्ठानाचं ज्ञान आहे त्याला अध्यास होतच नाही. आता अधिष्ठान लोकलं त्यावेळेला अध्यस्त पदार्थ प्रकर्षाने पुढे आला, म्हणजेच रजत पुढे आलं. आता रजत तसंही नाही आलं तर चाकाकणारा पदार्थ म्हणून पुढे आला आणि चित्तात असलेले जे स्मृती रजत पूर्वी अनुभवल्याची तिथं जागी झाली आणि त्याला तिथं चांदीचा तुकडा पडलेला आहे असा काय झाला. तर काय म्हणतायत, सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान, अधिष्ठानाचं विशेष अज्ञान आणि अधिष्ठानाच्या सामान्य ज्ञानात भ्रमाची उत्पत्ती होत असते. आता हे सामान्य विशेष कसे याची उत्तरं नंतर देणार आहेत ते. आधी पूर्व पक्षाची काय शंका आहे ते सगळे ऐका. स्पष्ट प्रकाश असल्यावर किंवा निबिड अंधार असल्यावर भ्रम होत नाही. पण त्याच्याकरता मंद याच्यात कोणता दृष्टांतात निबिड अंधार आणि प्रत्येक दृष्टांताची स्थिती वेगळी बरं नाही, एकच स्थिती नाही. शुक्तीवर रजत केव्हा भेटलं? मध्यान्हकाली म्हणजे 12-1च्या आसपास. कारण तिथं प्रकाशाने सूर्याची किरण त्याच्यावर पडल्यावर चकाकते म्हणून तो भ्रम दुपारच्या वेळेचा आहे. रज्जू सर्पाचा भ्रम किती वाजता? 7-7:30 म्हणजे दिवस मावळायचा. अंधू काही भाग आहे, थोडा प्रकाश आहे आणि थोडा, त्यावेळेला रज्जू सर्प दृष्टांत होतोय. झालं. स्थानपुरुष हा दृष्टांतही अंधार चांगल्या चांदण्यातला आहे, म्हणजे त्याच्यात थोडासा प्रकाश येतोय आणि रात्रीचा अंधार आहे असं. तर काय म्हणतात सांग. मंद अंधकार असल्यानंतर त्या ठिकाणी रज्जूचं इदम रूपाने काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान होतं, पण रज्जूचं म्हणजे अधिष्ठानाचं त्याला विशेष ज्ञान झालेलं नसतं. म्हणजे काय या ठिकाणी दोरी आहे हे कळालं नाही. ठीक आहे. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान असलं तर. आता आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आत्मा माहिती का हो? किती किलोचा आहे प्रत्येकाचा आत्मा? किती किलोचा आहे? आत्म्याचं आम्हाला ज्ञान नाही असं नाही, आम्हाला ज्ञान आहे. मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे हे ज्ञान आम्हाला आहे, पण सामान्य ज्ञान आहे. मी आहे हाच आत्मा आहे. कारण मी आहे म्हणतो ना, आहे ना, मी आहे ना, म्हणून मी आहे. पण सामान्य मग आहे तर कसा आहे ते सांगा. आता मी तुम्हाला प्रश्न केला, तुम्हाला आहे म्हणताना ज्ञान, तर मग सांगा तो आत्मा कसा आहे. ते म्हटले मला सांगता येणार नाही. मग हाच भाग रज्जू सर्प दृष्टांतात होतो. काय आहे म्हणजे काहीतरी आहे म्हटला ना तो. आहे म्हणण्यातच रज्जू आहे. लक्षात घ्या, दृष्टांत आणि सिद्धांत यांच्यामध्ये फार सुंदरता आहे. अंधारामध्ये त्याला रज्जू दिसली म्हणजे सामान्य रज्जू दिसली का विशेष दिसली? त्यावेळेला त्याला इथं आहे असा तो म्हणतो. तर म्हणले काय आहे, पण म्हणले काय आहे, म्हणले काय आहे हे तर कळाना, पण आहे म्हणजे आहेचा टेका अध्यासाला आहे. तोच प्रकार इथं सुद्धा आहे. मी आहे. आज सकाळपासून सगळे आहेत का नाही? सगळे आहेत. आम्ही आहोत महाराज. हो म्हटलं ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे. जो नित्य असतो त्याला आत्मा असं म्हणतात. झालं ना?
आम्ही आहोत. बरं, शिवाय नुसते आहोत असे नाही, तर तुम्हाला ज्ञान सुद्धा होत आहे ना. म्हणून तर आपण अभ्यासाला बसलो, तर तुम्हाला ज्ञान होतं. हे ज्ञान होत आहे, तर म्हटले मग तुम्हाला जर ज्ञान होत असेल तर सांगा आत्मा कसा आहे. ते म्हणले आत्मा कसा आहे हे नाही सांगता येत, पण आम्हाला हा ग्रंथ आहे, हा विचारसागर आहे, याच्यात असं असं लिहिलेलं आहे, याचं ज्ञान होत आहे. तर हे व्यावहारिक ज्ञानाच्या कक्षेत आले, ते आत्मज्ञानाच्या कक्षेत नाही गेले. कारण तिथं विचारलं तुम्हाला की हे आम्हाला ज्ञान होतंय, तर ज्ञान होतंय तर ते ज्ञान या पदाचा सामान्य अर्थ झाला. आत्म्याचं ज्ञान होणं हा विशेष भाग लक्षात आलं. म्हणून आम्हाला ज्ञान होतंय याच्यावरून एक सिद्ध झालं की आत्म्याचं सामान्य ज्ञानही आहे, आत्म्याच्या सत्तेचं सामान्य सत्ताही आमच्याजवळ अवलंबून आहे. आत्म्याचा आनंद सुद्धा आम्हाला प्रत्यक्ष आहे. कारण कोण मनुष्य दुःखी आता कोणी नाही. पाठाला बसल्यावर तरी नक्कीच नाही. कपाटाला बसल्यावर दुःखी सगळे आनंदी आहेत. म्हणजे आनंदी आहेत तर ते म्हटले मग तुम्हाला तर आनंदाचं ज्ञान आहे, म्हणजे आनंदाचं भान आहे, तो आनंद सांगा कसा आहे. ते म्हणले नाही सांगता येणार, पण सध्या आम्ही आनंदी आहोत. हा सामान्य आनंद आत्म्याचाच आहे. म्हणजे सत त्याला शास्त्रात अस्ति, भाती आणि प्रिय असे शब्द आलेले लक्षात ठेवा. म्हणून पण हे सामान्य ज्ञान, ज्ञानाच्या दोन गोष्टी, सामान्य आणि विशेष, हे लक्षात ठेवा. अर्थात आत्मा सामान्यही नाही आणि विशेष नाही हे पुढे उत्तर देणार आहेत. पण पूर्वपक्षाने शंका इथं त्याच्यावर उपलब्ध केलेली. एक, आम्हाला आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे, विशेष ज्ञान नाही. विशेष नाही म्हणून भ्रमविशेष आहे. काय विशेष झाला? भ्रमाचं विशेष आहे आणि आत्म्याचं सामान्य आहे. आत्म्याला सत्य म्हणतात आणि भ्रमाला मिथ्या म्हणतात. सत्य पदार्थाच्या आश्रित मिथ्या पदार्थ भासत असतो हा सिद्धांत आहे. नेहमी सत्याच्या आश्रितच मिथ्या राहतं. मिथ्याला स्वतंत्र सत्ता नाही. साक्षी चैतन्याच्या आश्रितच स्वप्न उदय होतो. स्वप्न खोटं आहे आणि साक्षी चैतन्य सत्य आहे. जे टिकत नाही त्याला खोटं म्हणावं. टिकलं का स्वप्न नाही, पण साक्षी तर तिन्ही अवस्थामध्ये नित्यच राहिला, जागृती, स्वप्न, सुषुप्तीत. असा विषय सांगा पुढचा अनुभव. आत्म्याचं सामान्य अज्ञान आणि सामान्य ज्ञान असेल आणि विशेष अज्ञान असेल तर बंधाचा अध्यास संभवतो. बंधाचा अध्यास संभवतो. बंध म्हणजेच अहंकाराला बंध म्हटलेला आहे. लक्षात ठेवा बरं. बंध 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 येईल तर बंध संभवतो. वेदांताच्या मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी जसं अंधार नाही तसं आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान हे संभवत नाही. बरोबर आहे. कारण सूर्याच्या ठिकाणी अंधार कोणत्या अंशात आहे? कोणत्याच अंशात नाही, कुठेच नाही. तसा चैतन्य स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा लेशही नाही, नाहीच आहे. म्हणजे तो तिथे अज्ञान नावाचा काही प्रकार नाही. आणि हे सिद्धांत मत बरोबर आहे, पण याच्यावरच पूर्वपक्षाने काय केलेली शंका केली. ऐका का आता शंका व्हायची तयार झाली. आत्मा हा ज्ञान रूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि अज्ञान हे अंधार रूप आहे म्हणजे तमरूप आहे. म्हणजे दृष्टांतामध्ये आपण अंधाराचा, इकडे अंधार दृष्टांत आणि सिद्धांतात अज्ञान असा शब्द आला. इकडे सूर्याचा प्रकाश आणि इकडे ज्ञान असा शब्द आला. त्यांचा दोन्ही परस्पर विरोध आहे. आणि आत्मा बरोबर आहे. प्रकाशाचा आणि अंधाराचा काय आहे? विरोध आहे. आणि इथं अज्ञानाचा आणि ज्ञानाचा विरोध आहे. आत्मा हा ज्ञानरूपी सूर्य आहे, म्हणून अज्ञानरूपी अंधार त्याच्या ठिकाणी संभवत नाही. कळालं? आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. ते ज्ञान स्वरूप आहे ना. जसा सूर्य प्रकाश स्वरूप आहे म्हणून अंधार संभवत नाही. अगदी समांतर आहे. चला, स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान. याच्यातही आता ज्यांना शास्त्रातलं बरंचसा अभ्यास झालेला आहे, तर रामानुजादी आचार्यांनी जे द्वैती आचार्य आहेत तर त्यांनी याच्यावर शंका केलेल्या आहेत की संपूर्ण जे आत्मा हा स्वयंप्रकाशित असेल तर त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. आणि अज्ञान संभवत नाही म्हणून दिसणारं जगत हे सत्य आहे.
रामानुजादी आचार्यांनी त्याच्यावर फार शंका घेतली आणि मग त्याच्यामध्ये ज्याला अभ्यास झाला नाही तर त्या माणसाला उत्तर देता सुद्धा नाही येणार या द्वैती आचार्यांचं. ते म्हणे खरंय करा सांगा, सूर्याच्या ठिकाणी अंधार कुठे आहे? नाही. आणि मग आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आलं, अज्ञान कार्य जगत घडलं, हे कसं होईल? संभवना नाही. म्हणून जगत पटलं ना, काय अडचण आहे पटाय न पटाय. आणि म्हणून हे संपूर्ण जगत सत्य आहे. मग सत्य पदार्थाची निवृत्ती भक्तीने केली जाईल, उपासनेने केली जाईल, बरोबर आहे ना, सत्य पदार्थाची. म्हणून त्यांनी ते त्याचा संप्रदाय सुरू केला. रामानुजाचे आचार्य काय आहेत? द्वैती आचार्य. वारकरी संप्रदाय द्वैती आणि अद्वैती दोघांमध्ये बसतो. म्हणजे असं आहे, तुम्हाला आत्मज्ञान नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला भक्ती आदी उपासनादी साधनं सांगत असतो. आणि ते करत असताना त्याला आपोआपच तत्वज्ञानामध्ये नेलं. ज्ञानेश्वरी काय आहे? तत्वज्ञान आहे. तुकोबऱ्यांची गाथाही तत्वज्ञान आणि भक्तीने भरलेली. पण आता ज्ञानाच्या अभंगच कोणाला सोडवता येत नाही म्हणून भक्तीकडे थोडेसे जास्त कललेले दिसतात. नाही तत्वज्ञानाचे अभंग नाहीत का त्याच्यात? महावाक्य नाहीत. तुकोबऱ्यांची गाथा हे उपनिषद आहे, वेदांचं तुकोपनिषद आहे, सामान्य नाही ते. आणि मग त्याच्यातल्या अभंगात तत्वज्ञान प्रतिपादन केलं तुकोबऱ्यांनी. महावाक्य आलेले सगळे. तिकडे तरी वेदाच्या खंडामध्ये महावाक्य आले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. पण तुकोबऱ्यांच्या एकाच गाथेत 4ही महावाक्य समावलेली. पंचमवेद म्हटलेले अख्खा वेद आहे. पण आता असं आहे, त्याला अधिकारी नाही म्हणून मग भक्तीचा विषय दिला. म्हणून अद्वैत तत्वज्ञानावरती नंतर नेलं जाईल त्याला. आधी त्याला द्वैतात टाकलं जातं आणि मग द्वैतात मध्ये त्याला भक्ती दिली. भक्तीतही सर्वश्रेष्ठ नामस्मरण. म्हणजे त्या ना म्हणून काय आहे, ह्याला एक टप्पे आहेत. टप्पे आहेत म्हणजे कर्माचा टप्पा, उपासनेचा टप्पा, तत्वज्ञानाचा टप्पा आणि या सगळ्यांच्या त्यागाचा टप्पा. त्याचं नाव परमार्थ आहे. सुरुवात कर्मापासून होते. कर्माचा टप्प्यावरचा पाय ज्याचा निघाला, रात्री सांगितल्याप्रमाणे तर कर्माचा ज्यांनी त्याग केला तो उपासनेच्या पायरीवर जातो. उपासनेचा त्याग केल्यावर ज्ञानाच्या पायरीवर चढतो. नेहमी त्याच्यामध्ये असं आहे, पायऱ्या म्हणजे असं असतं. आता आपल्याला ही एकच पायरी इथं जर आपण 3 पायऱ्या केल्या तर असं लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला पायरी चढायला सुरुवात करता त्यावेळेला पहिला पाय पहिल्याच पायरीवर असतो, पण खालचा पाय जमिनीवर राहतो. तसे संसारात राहणारी माणसं म्हणजे जमिनीवर. त्यांनी कर्म हे सुद्धा मोक्षाला कारण आहे. पण कर्माच्या पहिल्या टप्प्यावर पाय दिला तरी संसारात जर त्याचा पाय पक्का असेल तर पुढच्या पायरीवर वजनच नसतं. मागचा पायच उचलला नाही त्यांनी, म्हणजे पाय तर ठेवलाय पुढे, तर तो दिसायला छान दिसतो, असायला नसतो. पुढे समजा कर्माचा पाय सुद्धा उचलावा लागेल त्याला, तर तो उपासनेच्या ह्याच्यात जाईल. जे कर्माचा पाय पक्का रोवून बसलेले आणि उपासनेच्या पायरीवर पाय ठेवलाय, समजून घ्यायचं दिसाय चांगला आहे उपासनेतला, असायला नाही. असायला चांगला कुठं आहे? कर्मा. मी काय बोलतो ते लक्ष ठेवा. तो असायला चांगला कुठे आहे? कर्मात. आणि दिसायला उपासने. आता त्याचा उपासनेवर इतका आग्रह आणि निष्ठा तयार होते त्यावेळेला कर्माचा पाय उचलला जातो, म्हणजे खालचा पाय उचलला जातो, तरच तो वरती घेऊन जाईल. नाही तर त्याला भरोसा नाही आपलं चालेल का नीट व्यवस्थित, देव सगळा हाकल का गाडा आपला, आपलं पुढं चांगलं होईल का, म्हणून तो त्या पाय उचलतच नाही. आता उपासनेमध्ये ज्या अतिश्रद्धा आणि निष्ठ बनलेला मनुष्य असतो त्याचाच पाय तत्वज्ञानात. मग त्या वरच्या पायरीवर गेला का नाही आता, त्यावेळेला त्याचा एक पाय ज्ञानाच्या पायरीवर असतो आणि एक पाय उपासनेच्या पायरीवर असतो. आता उपासनेच्या पायरीवरचा पाय असायला चांगला असतो आणि ज्ञानाच्या पायरीवरचा दिसाय चांगला असतो. लक्षात आलं? वरचा पाय कशाला आहे? असायला, दिसायला.
पण मग आता तो म्हणून ते सगळे प्रक्रिया सांगतो, तो वेदांताच्या प्रक्रिया सांगतो, आमकं कशाने होतं, काय काय होतं, फलानं काय होतं. पण ते म्हणतो याच्यात काही खरं नाही बरं का, आपल्या भक्तीला धरून राहा. कारण तो वर गेलाच नाही. त्यांनी जर पाय उचलला असता तर त्याची ती अवस्था झाली नसते. पण मग तो तिथून तो जेव्हा कधी त्याची ज्ञाननिष्ठा होते, सा काष्टा सा पराम गती, त्यावेळेला कधी त्याची निष्ठा होईल त्यावेळेला तो भक्तीचा पाय. पण त्याला ज्ञानाने मोक्ष होतो, हे ऐकून नाही मोक्ष होत, तर अनुभव घेतल्याशिवाय मोक्ष होत नाही. आणि मग तेवढं जमत नाही, म्हणून मग तो उपासनेमध्येच राहतो. ज्याने कोणी उचलले ते अतिशय विरळे कोणी असतात. आणि मग तो उपासनेचं, कारण त्याच्यात हिंमत लागते. जगात सुद्धा काही सगळी कामं करण्यासाठी शौर्य लागतं, धाडस लागतं, आणि परमार्थात तर लागतंच लागतं ते, नाही तर पुढे काय. मग त्यावेळेला तो उपासनेचा पाय उचलतो आणि ज्ञाननिष्ठा त्याची पक्की होऊन जाते. त्यानंतर तो ज्ञाननिष्ठेतूनही निघून जातो. कसा निघून जातो तर सर्वार्थाने शास्त्र म्हणतं उत्पन्न झालेलं ज्ञानसुद्धा मोक्ष देऊन निवृत्त झालेलं असतं. तर अशा त्या ब्राह्मी स्थितीमध्ये तो पुनश्च पोचतो. तर याला हे टप्पे आहेत बरं का असे. म्हणजे आता आपण कुठल्या टप्प्यावर आहोत आणि काय काय करतो, आपण काय नाही, येईल पुढे आणखीन विषय सांगत राहू. चला. स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान जर असं म्हणावं तर आत्मा हा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भाव रहित असं आहे. आत्म्याच्या ठिकाणी कोणतेच विशेषत्व नाही, म्हणून त्याला निर्विशेष असं म्हणतात. आत्मा हा निर्विशेष. तुम्ही काय म्हटले, सामान्य आणि विशेष. आत्म्याचं सामान्य ज्ञान भ्रमाला पोषक आहे आणि आत्म्याचं विशेष ज्ञान भ्रमनिवृत्तीला हेतू आहे. लक्षात येते ना. आता या आमच्या रोटेशनमध्ये भाषा आलेल्या असल्या कारणाने आम्ही तेवढ्या झटपट बोलतो. पण तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल, थोडासा अभ्यास करावा लागेल. की सामान्य म्हणजे काय, विशेष म्हणजे काय, भ्रमाला पोषक कोण, भ्रमाच्या विरोधी कोण. तर तुम्ही त्याच्याशी संलग्न झाल्यानंतर तुमचं ते डोकं चालायला सुरुवात होईल. आणि हे घर्षण केल्याशिवाय होत नाही. कोणाला असं वाटत असेल तुम्ही लय स्पीडली बोलू राहिले, तसं मी स्पीडली नाही बोलत एवढा का, बोलतोय कळतंय. आत्म्याच्या ठिकाणी तर आत्म्याचं सामान्य विशेष संभवत नाही, कारण तो निर्विशेष आहे. आणि हे भ्रम होईलच कसा मग. आणि तुमच्या भ्रमाला कारण कोण आहे, सामान्य ज्ञान भ्रमाला, अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान भ्रमाला येतोय. अशी बलवान शंका आहे. अशी काय झाली शंका, कळाली ना. आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कोणतंही कारण सिद्ध होत नाही. त्यामुळं अहंकारादी बंध हा सिद्ध होत नाही असं म्हणते. महत्वाच्या पूर्वपक्षाने ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन युअर ऑनर. तर हे ऑब्जेक्शन आहे किंवा अज्ञानच संभवत नाही. पहिली गोष्ट, कारण आत्मा हा सूर्यासारखा स्वयंप्रकाशित असेल तर तिथे त्या ठिकाणी अज्ञान कसं राहील, पहिली बलवान शंका. दुसरी आहे, तिथं सामान्य विशेष भाव सुद्धा संभवत नाही, कारण तो निर्विशेष आहे. म्हणून कारणाध्यासाचा असंभव आहे. असंभव म्हणजे नसणं. कारणाध्यास घडत नाही, आणि कारणाध्यासच घडला नाही तर कार्याध्यासही घडणार नाही त्याच्याही पुढे जाऊन, आणि तुमचा अध्यास सिद्ध होणार नाही. एकंदरीत त्याला काय करायचं, सत्य ठरवायचं. अध्यास घडतच नाही असं म्हणायचं. मग अध्यास घडलाच नाही याचा अर्थ जगत सत्य हे सिद्ध होईल. तर अशा प्रकारची बलवान शंका आहे. चला. प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ हा जर अध्यास नसेल तर तो सत्य असं समजावा लागतो. बिलकुल. आणि म्हणूनच अहंकारादी हे सत्य आहेत, आणि सत्य पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि तुमचा कशावर सिद्धांत टेकलेला आहे, सगळा ज्ञानावर, आत्मज्ञानाने. आम्ही तरी इथं काय सांगतोय तुम्हाला, आता ज्ञानाचाच विषय सांगतो. म्हणजे महाराज तुमच्या ज्ञानाची काहीच आवश्यकता नाही, कारण ज्ञानाने निवृत्ती होतच नाही. का निवृत्ती होत नाही, कारणाध्यास संभवत नाही, आणि कारणाध्यासही नाही तर कार्याध्यासही नाही, आणि तसा तर स्वतंत्र कार्याध्यासही संभवत नाही. असे त्याने सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय दोषांची असिद्धी असं करून तो मुद्दाही पाठीमागं आपल्याला सांगितलेला आहे. तर तेव्हा अध्यास संभवत नाही म्हणजे
भ्रम संभवत नाही, भ्रम सिद्ध होत नाही. मग जर भ्रम नसेल तर जगत सत्य आहे आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ही केवळ ज्ञानाने होत नाही. ज्ञाना होतच नाही, ज्ञानाचा विषय कर्माने होते, कर्माने. त्याच्यासाठी मी तुम्हाला गेलेला दृष्टांत सांगितला की जर रज्जूवरचा सर्प निघाला, बरोबर आहे, रज्जूवरचा, तर त्याला मारण्या, समजा जर असा असा मनगटासारखा असेल माझ्या सर्प, तर त्याला काठी किती जाडीची लागेल? त्याला काठी नाही लागणार, तिथं काय लागेल? बॅटरी. गेल्या वेळेस दृष्टांत दिला होता ना तुम्हाला, ऐकले का नाही? म्हणजे तिथे बॅटरी लागते. रज्जूवर जेवढ्या मापाची जाडीची दोरी तसा तो सर्प भासतो. त्याला निवृत्ती करण्यासाठी काठी आणायची नाही. ते म्हणले महाराज तुम्हाला काय कळत नाही, तिथं जर असा ढोल आणून वाजवला तरी पळून जाईल. कोण? दोराची आवरगा दांगा मिळेल सी वाऊगा, तो शिनाची तो पावा सीनची हो. डोंगराची उरगा डांगा मिरविता पैगा, तो पैगा. शिनाची पावा उगा केला. हा पाव त्याला सीन. रज्जुवारी भासला सर्प थोरू, ते केला वाद्याचा गजरू अथवा मंत्र उपचारू, सर्प मंत्र. आत्मत्रयी ढळेना. माऊली ज्ञानोबरायांनी सगळ्या ओव्या टाकलेल्या आहेत, पण आम्हाला एवढा वेळ नाही वाचायला. मग ते म्हणले की रज्जूवरचा साप हाकलून देण्यासाठी तुम्हाला वाद्य वाजवायची गरज नाही, काठ्या आणायची गरज नाही. मग एक गोष्ट लागेल निवृत्तीला, काय करावं लागेल? बॅटरी लागेल. बॅटरीने काय केलं, रज्जूचं यथार्थ ज्ञान करून दिलं, इथं दोरी आहे आणि तो मनुष्य खुशाल निघून गेला. आज तीच अवस्था आहे आपण ते देह आणि संबंधी जगत हे दोन्हीही भ्रमाने भासणारे पदार्थ. पण इथे प्रमाता प्रमाण आणि प्रमेय या भ्रमाच्या अंतर्गत असल्यामुळे मोठा घोटाळा आहे. रज्जूवरचा सर्प पाहणारा प्रमाता प्रमाण प्रमेय भिन्न नाहीत. पूर्वपक्षाने मागे एकदा केली होती तशा प्रकारचा बोलणं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे माणसाला हे कळाना की याच्या अज्ञानाच्या अंतर्गतच प्रमाता प्रमाण प्रमेय येत आहे, म्हणून त्याला ते भिन्न भासाना, म्हणून तो भ्रमिष्ठ बनलेला आहे जीव. मग त्याला काय करावं लागेल, तर अज्ञान निवृत्ती हाच एकमेव उपाय शास्त्रामध्ये आला. पण कधी जर जगत मिथ्या ठरलं आणि जगत सत्य ठरलं तर सत्य पदार्थाची निवृत्ती. आता सर्प बदलला, खरा सर्प निघाला. खरा सर्प निघाल्या म्हटले महाराज सर्प निघाला, बॅटरी आणा. आता बॅटरी आणा का आणू, इथे तो कारण तो सर्प कोणता आहे? खऱ्या सर्पाची निवृत्ती बॅटरीने होत नाही. म्हणून जगात दोन सर्प राहतात. खरा आणि खोटा. तर खोट्या सर्पाची निवृत्ती, कारण आपण दृष्टांत खोट्या सर्पाचा घेतलेला आहे, खऱ्याचा नाही, हे लक्षात ठेवा. नाही तर बऱ्याच लोकांना निमे पाठ संपल्यानंतर बी लक्षात येईल महाराजांनी सांगितलेला बा सर्प अजून आम्हाला तर खरेच दिसू राहिलेलो. तर व्यावहारिक सत्य सर्प भिन्न आणि प्रातिभासिक सर्प हा भिन्न. त्या दोन सत्ता भिन्न आहे. इथे सुद्धा दोन सत्ता होतात ना. रज्जूवरचा सर्प कोणत्या सत्तेतला? आणि जो व्यावहारिक सर्प दिसतो तो व्यावहारिक सत्तेतला आहे. आणि त्या सत्तेत तसे साधक बाधक व्यवहार घडून येत असतात. शेवटचं वाक्य त्यांचं ब्रह्मज्ञान प्रतिपादक जो ग्रंथारंभ आहे तो निष्फळ म्हणून सांगितलं. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फळ आहे. काय म्हणायचे पूर्वपक्षाला? मोक्ष कर्माने होतो नेहमी. म्हणून यातल्या शंका जर तुम्हाला चांगल्या कळाल्या ना तर तुम्हाला फार आनंद होईल. कारण उत्तरातला आनंद ही शंकेची खोली निर्माण करत असते. तुम्हाला शंका जर करेक्ट कळाली का सगळ्यांना असं गृहीत धरून चालतो मी आता कळाली, आणि त्याला दुसरा पर्याय नाही का, आणि त्याला पुन्हा पुन्हा अभ्यास करणं. ज्या दिवशी तुम्हाला ही शंका परफेक्ट कळेल त्या दिवशी तुम्हाला शास्त्रही कळेल आणि वेदांत शास्त्रात प्रवेशही होऊन जाईल. कारण तुम्हाला आणि एकमेकांच्यात चर्चा करत जाणार. समजा सगळ्या काही गोष्टी माझ्याकडे चर्चा केल्या जात नाहीत, पण तुम्ही कधी चर्चा कराल तुम्हाला त्याच्यातलं जर तुम्ही ऐकलं पुन्हा पुन्हा ते, आणि आता ही सोय चालू आहे तुमच्याजवळ की तुम्हाला मागं पुढं करून बी ऐकता येतं की मग त्याच्यात नक्की काय आहे, काय म्हणताय, आणि अभ्यास बी आहे, म्हणजे ग्रंथ बी तुमच्याजवळ आहे. दोन्हीचा समन्वय लावून पण कामच करायचं.
कारण जर आता सुटून गेले तर पुढच्या जीवदशेत जाऊन गुंततात आणि त्यावेळेला पुन्हा अति भीषण परिस्थिती असेल, तिथून सोडवणारं कोणीच नाही. या शरीरातून आपण बाहेर पडलो तर सरळ सरळ योनी लागलेल्या आहेत पुढच्या, एकामागे एक एकामागे एक एकामागे एक. तिथं नुसतं दुःख भोगणे ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय काही नाही. म्हणून सुटून जाण्यासाठी एकच मानवी शरीर आहे आणि याच्यात जर कंटाळा आणि आळस केला तर जन्माजुगाचा आळस होऊन जाईल. सगळे पुढचे सगळे जन्मच्या जन्म दुःखाचे लागतील. तर तेव्हा आळस करू नका, येथे आले हो सांगतो. तुकोबराय म्हणतात आळस नका करू, येथे आले हो सांगतो. आहा आहा रे भाई. तुम्ही इथे आळस नका करू आणि अभ्यास करा. चला, नवं हेडिंग आहे. आता मागच्या हेडिंगमध्ये काय सिद्ध केलं पूर्वपक्षाने? कर्माने मोक्ष होतो, कारण त्याने मांडले. आता त्याचे मुद्दे अजून आमच्या समोर आलेलेच नाहीत खंडनाला. आता म्हणून आधी सगळं असं असतं नियम कचेरीमध्ये सुद्धा, कोर्टामध्ये, की जो कोणी गुन्हेगार आहे त्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार दिलेला असतो आणि ते संपूर्ण ऐकून घ्यायचं असतं. तिथं मध्ये आधी आम्हाला तुम्ही संधीच नाही दिली, नाही तर आम्ही हे सांगणार होतो. म्हणून हा दोष येता कामा नये. मात्र त्याने सांगितलं की बघ कर्माने मोक्ष होतो, तुमचा ज्ञानाने मोक्ष होत नाही. महाराज तुम्हाला आम्ही अजून सांगतो. म्हणजे काय सांगता? ज्या अर्थी तुमचा कारणाध्यास आणि कार्याध्यास सिद्ध झाला नाही त्या अर्थी जगत सत्य आहे आणि सत्य जगताची निवृत्ती कशाने होते? कर्माने होते. म्हणून मुद्दा कोणता आणला त्याने आता? कर्माचा. आता याच्यातला हा मुद्दा पूर्वपक्ष मांडतो तो खरा आहे का खोटा आहे? तर हे लक्षात घ्या, हा मुद्दा बऱ्याच अंशात सत्य आहे, योग्य आहे. कारण तो सुद्धा अनुवाद करताना वेदांत्याचाच अनुवाद करून फक्त त्याच्यात नंतर त्याची जोड देणार आहे. कशाला? कर्माला. म्हणून नंतर तो मिसळणार आहे त्याच्यात, त्याचा सिद्धांत त्याच्यात मिसळून नंतर तो सांगेल. त्यावेळेला मी तुम्हाला सावध करेन की हा विषय खोटा आहे. मी तुम्हाला त्यावेळेला सांगेन. पण तो जोपर्यंत वेदांत्याचाच अनुवाद करतो तोपर्यंत तुम्ही त्याला काय म्हणायचा? हा बरोबर चाललेला, म्हणजे वेदांत्याची मान्यता आहे त्याला. कशी आहे? तर ऐका आता. कर्माने, कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन. तर याच्यातला अर्थ सत्य असं आहे, कर्म मोक्ष प्राप्तीचं साधन नाही असं नाही. आत्ताच तुम्हाला सांगितल्या 3 पायऱ्या. पण कर्म हे परंपरेने मोक्षाचं साधन आहे असं डोक्यामध्ये लिहून ठेवा. कशाने आहे? परंपरेने आहे. कारण निवेदविहित निष्काम कर्म हे शास्त्राने प्रतिपादन केलंय, ते पाप घालवण्यासाठी केलेलं आहे. ज्याच्या चित्तात पाप आहे त्याला मोक्ष कधीच होत नाही. मग कर्म मोक्ष साधन झालं का नाही? झालं ना. कर्माने काय केलं? निष्काम सेवा करायला लावली तुम्हाला, वेदविहित सांगितली शिवाय. म्हणजे जसा वेदविहित निष्काम कर्म, दान पुण्य किंवा जसं आता अन्नदान, अन्नदानामध्ये बी आहे तर तिथंही कर्माचा विषय होतो. मंदिर साफ करणं कर्मच आहे का नाही? सकाळी उठल्यावरती देवपूजा करणं कर्मच आहे. त्याला स्नान घालणं, फुलं अजून काय 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 उपचार केले जातात, षोडश उपचार जे करतील तसे असतील ज्याच्याकडे उपलब्ध, नैवेद्य. तर हे सगळं काय झाला? कर्माचा भाग आहे. हळूहळू त्याला बाहेर काढायचं आहे. म्हणून त्याला पहिल्यांदा कर्म सांगितलं, निष्काम कर्म करायला सांगितलं. आणि मग म्हणून कर्म हे मोक्षाचं साधन आहे या बोलण्यात अर्धसत्य आहे. किंवा कर्म हे मोक्षाचं परंपरेने साधन आहे असं लक्षात ठेवा. हा काय सांगणार आता तुम्हाला? डायरेक्ट सांगणार, कारण त्याचा पक्ष सिद्ध करायचा आहे. म्हणून त्यांनी फक्त कर्म हे मोक्षाचे साधन आहे असं पद टाकलेले. चला आता बाकी जो विषय आलेला आहे तो यथार्थ आहे आणि तो सगळा ग्रहण करा. वाचा आता. कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन. तर त्यातलं हेच हा शब्दाच्या जागेवर परंपरेने असं वरती लिहून ठेवा. कर्म परंपरेने मोक्षाचे, मोक्षप्राप्तीचे साधन आहे. हे वेदांताची भाषा सांगितली बरं का. आणि हेच हा शब्द कोणी टाकला? पूर्वपक्षाचा. म्हणून
आपल्या तुम्हाला हळूहळू त्यातला भेद कळायला पाहिजे, नाहीतर तुम्ही तेवढंच गृहीत धरून चालता. चला. परंपरेने म्हणजे जसा नातवाला आजोबा कारण आहे का नाही? आहे. आजोबा साक्षात्कार कोणाला आहे? आजोबा आणि त्याचा मुलगा हा त्याच्या मुलाला साक्षात, आणि आजोबा नातवाला कळालं? नाही नाही, आता हा दृष्टांत सांगितलं, हाच लक्षात ठेवा, दुसरा नाही. असा परंपरा लक्षात आली ना? जा म्हणजे जर आजा नसता तर नातू असता का? नसता. पण आजा हा नातवाला साक्षात कारण नाही, तर आजा हा तो त्याच्या मुलाला काय कारण नाही, तो त्याच्या मुलाला. हा म्हणजे आजोबा त्याच्या स्वतःच्या मुलाला साक्षात कारण, आणि त्याचा मुलगा त्याच्या मुलाला साक्षात कारण, आणि आजोबा नातवाला परंपरेने. हे सगळे विषय कायम येत राहतील, हे लक्षात ठेवा. उदाहरण परत आता विचारू नका. लक्षात आलं? साक्षात कारण आणि परंपरेने कारण. तर म्हणून कर्म हे मोक्षाला कसं सांगितलं मी? हे मत कोणाचं? वेदाचं. आणि हेच पूर्वपक्ष म्हणजे तो साक्षात, हेच पदात साक्षात्व सांगायचं त्याला, आणि आम्हाला ते मान्य नाही. पण ऐकायचं त्याचा. आता खालचा विषय जो आलेला आहे तो कर्माविषयीचा जो उहापोह केलाय तो यथार्थ विषय आहे, तो अवलोकन करा. चला. वेदपूजित कर्म एक विहित व दुसरे निषिद्ध असे दोन प्रकार. ज्याला लक्षात राहत नसेल त्यांनी चार्ट तयार करत जा नेहमी. अण्णा सांगायचे तक्ता तयार करायचा, आणि त्यांच्याकडे बी होते अण्णांच्याकडे तक्ते, मग ते आम्हाला सांगायचे. पोरांनो, मग आम्ही वह्या केलेल्या होत्या. त्याच्यात असं आपल्याला कळत नाही त्यावेळेला, हा कळायला लागलं तर मग तुम्ही सरळ, कारण तुमचं पाठच झाल्यावर मग तुम्हाला काय चार्ट त्याची आवश्यकता आहे. पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. म्हणून वरती कर्माचे दोन भाग, विहित कर्म, निषिद्ध कर्म. झालं का नाही? आहे का? त्याच्यातच आलेला आहे म्हणजे मागे ना, पाठीमागे एक तक्ता आलेला आहे म्हणतात, नकाशा आलेला आहे. हा, अण्णा म्हणायचे ते नकाशा पंथ, हा शब्द त्यांच्याकडे. हा, किती पानावर आहे? हा, 4 नंबर नकाशा मागच्या पानावर आहे. पहा, मागच्या म्हणजे एकदम शेवटला 4 नंबर नकाशे जेवढे आलेले आहेत त्या नकाशातला 4था नकाशा, नकाशा क्रमांक 4 वर आकडा लिहिलाय, वेदबोधित कर्म. म्हणजे वेदबोधित या पदाचा अर्थ आहे वेदाने प्रतिपादन केलेले. लक्षात? वेदाने ज्याचा बोध करून दिलेला आहे त्याचं नाव वेदबोध. बोध म्हणजे ज्ञान. आम्हाला कोणी सांगितलं कर्म करा? वेदाने. म्हणून वेद. मागच्या नकाशावरच चला, तिथून सांगतो आधी आणि मग तुम्ही नंतर बघा. तर विहित कर्म. आता विहित कर्म कशाला म्हणतात? तर पुरुष प्रवृत्त्यर्थ सांगितलेले. पुरुष या पदाचा अर्थ आहे मानव. मानवाने काय, कारण सगळ्या मानवाला पुरुष म्हणायचं, म्हणून इथला पुरुष हा शब्द मानवबोधित आहे, मानववाचक आहे. तर पुरुष प्रवृत्त्यर्थ, पुरुषाने काय करावं? प्रवृत्ती करतो. हा, म्हणजे या कर्मात प्रवृत्ती ठेवावी. कोणत्या? विहित कर्मात. आता विहित कर्म कोणतं? वेदाने प्रतिपादन केलेलं विहित कर्म. आता आपण जसं करतो, सकाळी उठल्यानंतर देवपूजा विहित कर्म आहे, अध्ययन विहित कर्म आहे, दान पुण्य विहित कर्म आहे. कर्मामध्येच गेले ना ते सगळे, कर्माचेच भाग आले. तर याला विहित कर्म असं म्हटलं. किंवा यज्ञाधिक कर्म सांगितली, ती सुद्धा यज्ञ करायला तर वेदाने प्रतिपादन केलं, तर त्याला विहित कर्म असं म्हटलं. आता जे सांगितलं ते करू नका असं सांगितलं, निषिद्ध. म्हणजे मद्यपान, मांसाहार, परस्त्री, चोरी या गोष्टी करू नका. केले तर काय होईल? पाप होईल. म्हणून ज्याच्याद्वारे पाप होईल ते करायचं नाही.
मग पुण्य उत्पन्न करणार, पण निष्काम पुण्य करायला सांगितलं, सकाम पुण्य करायला सांगितलं नाही. आता तो विषय नंतर पाहू. तर विहित आणि निषिद्ध. निषिद्ध म्हणजे जे करायचं नाही असं कर्म, आणि विहित म्हणजे जे करायचं. आता करण्याच्या म्हणजे जे करायला सांगितलं त्याचे 4 प्रकार केले. नित्य म्हणजे संध्या वंदनादी. मी म्हणतो ना सकाळी उठल्यावर काय करायचं, स्नानादी वंदनादी. अजून त्याच्यात भरपूर सांगणार आहेत, पुढे जाऊन सांगते. त्याप्रमाणे नैमित्तिक म्हणजे चंद्र सूर्यग्रहण आदी याच्यामध्ये सुद्धा मंत्रांचं काय केलेलं आहे, त्याला पाजळणे म्हणतात, काय म्हणतात त्याला, उजाळणे म्हणतात, उजाळणे किंवा मंत्रोच्चारण करणं. खरं तर असं करण्यापेक्षा दररोज म्हणणं. म्हणून आम्ही नैमित्तिक मध्ये काय करत असतो, त्याच्यामध्ये काही निमित्ताने काही कार्य किंवा श्राद्धादी तर्पणादी क्रिया या नैमित्तिक मध्ये जातात. नैमित्तिक मध्ये कोण आहे, श्राद्ध तर्पण आली ना, ताक्षय निमित्ताने केली, त्या निमित्ताने. नंतर काम्य कर्म म्हणजे काही इच्छा धारण केली जाणारी कर्म, त्याला काम्य कर्म म्हणतात. जशी स्वर्गाच्या इच्छेने केले जाणारे यज्ञादी. आणि 4था मुद्दा आहे तो प्रायश्चित्त कर्म, म्हणजे आपल्या हातून एखादं पाप घडलं आणि याचं ज्ञान झालं. बहुतेक असं ज्ञान व्हायला कठीण आहे की माझ्याकडून पाप घडलं, तर त्या पापाच्या परिहारार्थ जे कर्म केलं जातं त्याला असाधारण प्रायश्चित्त. आणि पाप तर घडतच आहे दररोज, किती माहितीच नाही किती पाप चाललेले आहे, त्याला साधारण प्रायश्चित्त कर्म. असे 2 प्रकार आहेत, असाधारण आणि साधारण. तर आता आपण परत पुढच्या जाग्यावर जाऊ, पहिल्या पानावर. राहिलेला विषय खालचा येतात चार्टचा नंतर पाहू, कारण आपल्याला तिकडं जायचं आहे, तेवढा विषय होणार. वाचा आता. वेद विहित कर्म एक विहित व दुसरे निषिद्ध असे 2 प्रकारचे आहेत. ठीक आहे. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले व निवृत्त्यर्थ जे सांगितले ते निषिद्ध कर्म म्हणावे. जे करायला सांगितलं ते विहित आणि जे करू नका ते निषिद्ध. ठीक आहे. या कर्म विचारात तसं तर पहा, लहान मुलांना सुद्धा कळतं, सगळ्या कळतं का नाही. म्हणजे चोरी करावी का करू नये, का ताई चोऱ्या कराव्यात का नाही कराव्यात, सांग ना, उत्तर सांग ना. हे सगळे गप्प बसले तुमच्या. तर चोरी करावी का नाही करावी, तर कोणाला विचारलं तेव्हा नाही, म्हणजे चोर म्हणजे निषिद्ध आहे हे माहिती का नाही. तर तसाच प्रकार आहे. आता सगळ्या लोकांना कळून सुद्धा का जमत नाही, तर वासनेचे प्रतिबंध आडवे असतात. नाहीतर कोणाला कळत नाही हो, सगळ्यांना कळतंय ना हो. कळत असताना तो तसाच का करतो, तर त्याच्या आत असणारे संस्कार त्याला त्या ठिकाणी काय करत असतात, घातक बनवतात. ते नाही म्हणून त्याची ती प्रवृत्ती वळत नाही. ज्याच्यात वासना अमंगल बसलेले आहे तो अध्ययन बी करतो, पण त्याच्यावरती त्याची प्रवृत्ती आरूढ होते. या कर्मविचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेद विहित कर्माचा विचार आहे. ठीक आहे. जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराचे ठिकाणी होणारे हे बी वाटत का नाही, आपल्याला काळच येतो. जांभळे आल्या, ते म्हणले महाराज हे कोणतं कर्म धरायचं. ढेकर आला, जास्त जेवला, म्हणजे कोणतं कर्म झालं का नाही. पण हे वेदबोधित म्हणून त्याच्यापासून उत्पत्ती होणार नाही, कारण तिथं निर्हेतुकता आहे, हेतुकता नाही काही. हेतुकता काय, आळस दिला म्हणजे कर्म झालं, पण त्याच्यात हेतुता नाही, म्हणून त्यापासून काय होत नाही, पाप पुण्य घडत नाही. जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराच्या ठिकाणी होणारे जे सहज व्यापार त्यास शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाही. ठीक आहे. विहित कर्मात एक नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायचित्त असे 4 भेद आहेत. लक्षात आले. हे 4 भेद घरी गेल्यावर परत अभ्यास करा. आता त्यांचे विश्लेषण सांगतील. चला. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेद आज्ञेवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही करायला लागले हे कर्म, हे कोणी सांगितलं तुम्हाला, ही आज्ञा कोणाची आहे, वेदाची. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेद आज्ञेवर अवलंबून आहे, पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. मला असं वाटतं म्हणून मी केलं, असं चालत नाही. तर हे वेदाने सांगितलं का भाऊ,
तर वेदाने सांगितलं नाही, मला असं वाटतं म्हणून मी केलं, याला काय अर्थ नाही. पुढे कारण ते न केले तर शास्त्राने प्रायचित्त सांगितले आहे, बर, केले तर मात्र पुण्य नाही. असा पूर्व पक्षाचा भाग आहे. म्हणजे कर्मातून मोक्ष सांगायचा आहे त्याला, म्हणून ते केले तर पुण्य नाही असा म्हणतो. आणि काय म्हटलं, पुरुष विच्छेवर अवलंबून नाही, कारण ते न केले तर शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. तर याच्यात अर्थ सत्य आहे. तुम्हाला मानवी शरीर दिलं का नाही? दिलं. तुमचा कर्माचा पुतळा आहे का नाही संपूर्ण शरीर? हां, काय प्रमाण? कर्म पुतळा. अगाये सव्यसाची मूर्ती लावणी देहाची, खंती करती कर्माची ते गावडणे. असं माऊलींनी सांगितलं. म्हणजे देह मिळाला म्हणजे कर्म करणं भाग आलं. पण कर्म करायचं तर विहित कर्म कर, बरोबर आहे. म्हणून नाही केलं तर त्याला दोष आहे. म्हणून आळशी राहू नये, माणसाने झोपा काढू नये. जेवण करतानाच काल सांगितलं तुम्हाला 50% जेवण करायचं, 50% पोट मोकळं ठेवायचं, त्याच्यात 25% पाण्याचा भाग आला पाहिजे आणि 25 पूर्ण मोकळं ठेवा. तुम्हाला सगळा विचारसागर कळत. असं भरपेट जेवते म्हणजे झोपले ते म्हणजे आता विचारसागर काय काहीच कळा. विचारसागर तर लांबच राहिला. तेव्हा युक्ताहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी भासर बहुनिद्रा भाषण. तेव्हा असा भाग आहे. साधनेसाठी शरीर दिलेले आपल्याला, खाण्यासाठी नाही किंवा भोगासाठी बी नाही. म्हणून साधना घडण्याच्या दृष्टीने किती आहार करावा, किती राहावं, कसं ज्याने त्याने लिमिटेड ठेवावं. भूक शिल्लक राहिली पाहिजे. भूक शिल्लक राहुली तर मग तुम्ही ना एकदम फ्रेश राहता, आणि फ्रेश राहिले की बुद्धी फ्रेश राहते. असं आहे. म्हणून आहार मर्यादित असावा. आपले आपण नियम तयार करायचे, लोकांसाठी नाही. जगात अन्न फुकट आणि पुष्कळ असलं म्हणून पोट तर आपलंच आहे ना, किती खायचं हे आपणच ठरवायचं. आणि आपले नियम आपल्याला हितकारक असले पाहिजे. चला, वासना अनावर असेल तर नियमात मनुष्य राहत नाही. नियमात का राहत नाही तर वासना अनावर. नित्य कर्म म्हणजे संध्या वंदना. हा, हे सांगत होतो. तर अजून एक, आता का कर्म तर करावं, पण मग केले तर मात्र पुण्य नाही असं जे म्हटलंय ना ते चुकीचं. कारण प्रत्येक कर्माचा, तर तुमचं कोणत्या कर्माला पुण्य नाही, हे जांभळे बिंबळे हे याच्यामध्ये समजा ठीक, याच्यातून तो बाहेर, कारण हे वेदाच्या बोधित नाहीत दिली. पण जे कर्म तुम्ही जर सत्कर्म करत असताल तर त्यापासून पुण्य होईल का नाही? पुण्य नाही कसं म्हणता येईल? पण ह्याला पूर्व पक्षाला तिकडे घेऊन जायचंय, कर्म आणि मोक्षाकडे. म्हणून काही भाग सत्य आणि काही भाग फटा असा मिसळून त्यांनी तयार केलेला भाग आहे. ते ज्या वेळेला कोर्टातल्या केस चालतात ना, आरोपी असतो ना, तो काही गोष्टी सत्य टाकत असतो त्यात. कारण ते सत्य जर नाही आलं पुढं तर मग त्याच्यावरून त्याचा फेटाळला जाऊ शकतो त्याचा तो मुद्दा. म्हणून ते वकील हुशार असतात, पण त्याला धरून दुसरा आत घुसवलेला असतो मुद्दा. ते हात त्या वेळेला त्या ठिकाणी नव्हता हे सांगायचं त्याला. तो त्याच्या ठिकाणी असं असं झालं हे बरोबर आहे, पण तिथं तो नव्हता हे त्याला कलाटणी दिली त्यांनी. म्हणून वकील ते काय करत असतात, केस टाकत, केसमध्ये खरं आणि खोटं असे दोन्हीही भाग मिसळलेले असतात. आता ते तुम्हाला त्याच्यावरच 2-3 तास घ्यावे लागतील, पण जाऊन नाही तर तुम्हाला त्या केसेस सुद्धा सांगितल्या असत्या सगळ्या, की त्याच्यामध्ये वादी प्रतिवादीच्या कशा असतात, त्यांनी कसे मिसळलेले असतात. पण आता तो विषय काय नाही तुमचा, म्हणून तुम्हाला कशाला सांगत बसू मी भान दुसरं. पण याच्यामध्ये तो विषय आलेला आहे म्हणून आला. याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हां, ते म्हणले याच्यापासून पुण्य नाही, पुण्य नाही हे सांगण्यात त्याला काय करायचं आहे, मोक्ष द्यायचा आहे. म्हणून तो काय म्हणतो, आणि पुण्य जर मिळत राहिलं तर पुण्य भोगायला परत शरीर लागतील. शरीर वाली की पुन्हा तो गुंतला राहतात. असं आहे. चला, नित्यकर्म म्हणजे संध्या वंदनादी ज्याचे विधान आहे. संध्या वंदनादी, सकाळी उठावं, नमस्कार करावा, सकाळी उठल्यात कराग्रे वसते लक्ष्मी, करामध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. म्हणती का नाही तू? आईने शिकवलं का नाही तुला? तर तेव्हा
हे सगळे सकाळी नंतर स्नान, त्याच्यामध्ये दंतधावनाचा मुखा माझे हात याच्यामध्ये लिहिले ना की कोणतं कर्म कोणत्या कर्माला क्रम दिलेला आहे की कोणतं कर्म आधी करावं कोणतं नंतर करावं. देवपूजा करण्याच्या एकदा स्नान केल्यानंतर परत बाहेर जायचं नाहीतर मग त्याच्यामध्ये दोष उत्पत्ती, कारण कर्माचा राडा फार प्रचंड मोठा आहे, अवघड आहे. आणि मग तुम्ही पूजा अर्चा आधी नंतर सगळं, त्याच्याशिवाय तुम्ही परत आणखीन हे नाही करता येत तुम्हाला मध्ये. तर याला काय म्हणतात, म्हणजे ते नियमावलीत राहून त्याला कर्म करावं लागतं. मग हे सकाळी नंतर पूजा अर्चा याला नित्य कर्म असं म्हणतात. वारकऱ्याने नित्य हरिपाठ घेत जावा. घेतात ना वारकरी सगळे? महाराज लोकच घेत नाही, वारकऱ्याचं त्या सोडून. महाराज नुसते बोंबलत राहतात इकडून तिकडून. त्याला विचारावं तुम्ही हरिपाठ म्हणता का, आणि त्याचं ऑब्झर्वेशन बी करावं की खरोखरच म्हणतात का फक्त सांगतात. म्हणजे हा घोटाळा आहे बरं का. नाहीच आहे, त्याला हरिपाठ बी पाठ नाहीत त्यांची. तर अशा प्रकारची म्हणून प्रत्येक आपला हरिपाठ नसेल मंदिरात जमत तर आपल्या घरातल्यांना बसवून हरिपाठ घेत जावा, काय अडचण नाही. लय बोभाट करण्यापेक्षा आपल्यात घेत जावं. आपल्या भक्तीचा बोभाट नसावा. बोभाट करणार येत नाही, बावळट लोक आहेत. आणि आपण नामस्मरण करावं, भक्ती करावी, देवपूजा करावी, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, हा सर्वात श्रेष्ठ परमार्थ. आणि हरिपाठ नित्यकर्म झालं का नाही वारकऱ्याचं, त्यांनी ते हरिपाठ म्हणावं. ज्ञानेश्वरीचं वाचन नित्यकर्म टाकलं आम्ही. असं नाही की नैमित्तिक कर्म वर्षाला ज्ञानेश्वरी पाहू, असं नाही. चला म्हणजे हे पारायण ते पारायण असं नाही. नित्यकर्म म्हणजे ज्यांचे विधान आहे, संध्यावंदनादी ज्याचे विधान आहे, आणि चंद्र सूर्यादी ग्रहणे व श्राद्धादी म्हणजे श्राद्ध तर्पण आदी ज्या काही क्रिया केल्या जातात, किंवा श्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्ध, माता पितरे मरणे दिवस जे का नैमित्तिक ते करावे लोक करत असतात. करायला सांगितलेले तर ते कर्म करायचे. पूर्वमीमांसा शास्त्राने हे कर्म प्रतिपादन केले. पुढे किंवा वयाने, जातीने, आश्रमाने, शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मैक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यास उत्थापनादी सत्कार रूप कर्म हे नैमित्तिक कर्म म्हणावे. आता पहा, नैमित्तिक दररोज येतात का साधू संत घरी आपल्या? नाही. साधू संत आले आणि हा आडवा झोपलाय, बसा. ह्याच्या घरात काय गेले, त्याला कळायला पाहिजे. त्यांनी काय करायला पाहिजे, पहिली गोष्ट आडवं जायला पाहिजे. म्हणजे उठून तर उभंच राहावं. म्हणजे जे श्रेष्ठ पुरुष येतात तेव्हा उभाच राहायला पाहिजे. आपण पाहुणे जरी आले तरी लगेच आडवे जातो. आपण पाहुण्याला सोडेपर्यंत जात असतो. हे आपल्याला शास्त्राच्या मर्यादा आहेत. किंवा कोणी आले तर हो या 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 या, पण तेव्हा खुशाला असा झोपल्या, या 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 बसा. काय असं असतं का? असं नाही. मग त्याला ते मग तिथे सांगितलं. आता एकापेक्षा एक श्रेष्ठ पुरुष म्हणजे असं आहे, पहिल्यांदा विचार केला जातो वयाचा, आहे ना. वयाने जर असेल, छोट्या वयाचा असेल, मोठ्या वयाचा मनुष्य बसलेला असेल तर त्याला काही अडचण नाही. पहिला वयाचा निकष लागलेला असतो. दुसरा वयापेक्षा जातीने श्रेष्ठ, म्हणजे त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चातुर्वर्ण्य व्यवस्था आहेत. त्याच्यापेक्षा एकाने आल्यावर त्यांनी उठून उभं राहावं. आता त्याच्यातही जातीपेक्षाही पुढचा आश्रम कोणता आहे? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर त्याच्यात आता आपण गृहस्थी आहोत, आता आपल्यापासूनच सुरू करू. तर त्याच्यात वानप्रस्थ आला किंवा संन्यासी आला तरी तुम्हाला उभं राहायला पाहिजे. झालं म्हणजे सगळ्यांसाठी नियम लागू झाला बरं का. तो पुढं कुठलीही जातीचा नियम नाही लागू राहिला. जातीचा नियम खालच्या वयापर्यंत आणि नंतर गेला. आता संन्यासी आल्यावर ब्राह्मणाने उभं राहावं. लक्षात आलं का? म्हणजे त्यांनी सुद्धा उभं का, त्याच्यापेक्षा पुढचा श्रेष्ठ आला, आश्रमाने आला. आता आश्रमापेक्षाही शास्त्रज्ञानाने. आता आश्रमात सर्वोत्कृष्ट कोण म्हटला?
संन्याशी. आणि संन्याशी असून कोणी शास्त्रज्ञानाने ज्याचं शास्त्राचं अध्ययन झालेलं आहे तो आल्यावर उभं राहावं त्याने. कोणी संन्याशाने उभं राहावं. ते म्हणलं आम्ही संन्याशी आहेत, तुम्ही संन्याशी असा ना का उभे राहा. कोण आलेला आहे? शास्त्रवेत्ता. त्यांनी जर प्रश्न केला आणि तो जर पराभूत झाला तर समजून घ्यायचं तो त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे. म्हणजे हा संन्याशी कनिष्ठ ठरू शकतो. म्हणून शास्त्रज्ञानाने श्रेष्ठ. आता शास्त्रज्ञानापेक्षाही सर्वात श्रेष्ठ कोण? ब्रह्मवेत्ता. ब्रह्मवेत्ता आल्यावर सगळ्यांनीच उभं राहावं. ब्रह्मवेत्ता पुरुष आला आणि बसून राहिला तर काय होईल महाराज? तर त्याच्या पुण्याचा क्षय होऊन जातो. काय होतो? पुण्याचाच क्षय होतो डायरेक्ट. म्हणून एकापेक्षा एक श्रेष्ठता दिलेली आहे. पण आता याच्यात ब्रह्मवेत्ते कोण होऊ शकतो? कोणी बी होऊ शकतो. म्हणजे जातीने कनिष्ठ असलेला सुद्धा ब्रह्मवेत्ता होऊ शकतो आणि शास्त्रवेत्ता होऊ शकतो. लक्षात ठेवा. आणि तो संन्याशी सुद्धा होऊ शकतो. म्हणून जातीचा निकष फार खाली आहे. त्याच्याविषयी फार चिंतन करण्यात येते. जाती सर्वथा अकारण असं म्हटलं. जाती तर येथे अकारण. माऊलींची ओवी आहे, पाहून घ्या. आचरण श्रेष्ठ. आचरण श्रेष्ठ, विचार श्रेष्ठ, ज्ञान श्रेष्ठ, म्हणजे आत्मज्ञानी श्रेष्ठ आणि त्याच्याही पुढे ब्रह्मवेत्ता पुरुष असं दिलेलं आहे. पुढे आता त्यात काय करायचंय? काय नाही, नमस्कार करायचा आणि उभं राहायचं. एवढं तर करता आलं पाहिजे ना कमीत कमी. हे तर किती सोपं आहे. इथं काय खर्च करायचा आहे काय? पुढे जे विशेष फलप्राप्तीकरिता विधान केलेले असते ते काम्यकर्म म्हणतात. काम्यकर्म कशाला म्हणतात? त्या काही व्रत सांगितलेले. आमका व्रत करा म्हणजे आमक्याची प्राप्ती होईल. पुत्र कामेष्टी यज्ञ केला दशरथ राजाने. कारण त्याला काय नव्हता? पुत्र नव्हता. पण त्याला त्यापासून फलप्राप्त होऊन विधिवत यज्ञ केल्यामुळे पुत्रप्राप्ती झाली. याला काम्यकर्म असं म्हणतात. किंवा पाऊस पाडायचा असेल तिथं दिलेले पुढे वाचा. जसे पाऊस पडण्याकरिता कारिरी याग किंवा स्वर्ग कामार्थ, अग्निहोत्र, सोमादी याग आणि जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते ते पुढचा मुद्दा झाला आणि पासून. तर जसे पाऊस पाडण्यासाठी कोणता यज्ञ केला जातो? कारिरी याग. तर हा यज्ञ शास्त्रात दिलेला आहे, वेदात आलेला आहे. किंवा तुम्हाला स्वर्गाची इच्छा असेल तर काय करावं लागेल? अग्निहोत्र किंवा सोमादी यज्ञ हे प्रतिपादन केलेले आहे. चला आता तिसरा मुद्दा जो आहे आपला, चौथा मुद्दा जो आहे तो प्रायश्चित्त कर्माचा. तर जे पाप निवृत्ती करता विधान केलेले त्याला काय म्हणतात? प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. म्हणजे पाप निवृत्तीसाठी केलेलं कर्म त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. चला जसे प्रमादाने. आता त्याच्यातही साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त हे सांगतील पुढे. जसे प्रमादाने आता संन्यास. फक्त आधी प्रायश्चित्त कर्म कसं ते ऐका. जसे प्रमादाने. प्रमादाने या पदाचा अर्थ खाली लिहिलेला आहे ना, 2 आकडा टाकून. न कळता किंवा चुकीने. चुकून काय झालं ऐका. दृष्टांत आलाय. जसे प्रमादाने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते. प्रमादाने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते. एक संन्यासी व्यक्ती होता. आता त्याला काय खायची व्यवस्था नाही. संध्याकाळी पण गावात पंगत चालली होती. एक बलाढ्य श्रीमंत मनुष्य होता आणि त्यांनी काय केलेलं होतं? भोजनाची व्यवस्था केली होती. पण मग भोजन तर सगळं भोजनात अनेक व्यंजनं होतीच. पण त्याने चांदीची ताट आणि चांदीचे तांबे वापरले. कशाला? श्रीमंत असल्यावर काय अडचण. आणि दृष्टांतात तर काहीच नाही. तर तेव्हा मग ते संन्याशी बसले तर ते म्हणले बरे झाले बाबा तुम्ही जेवायला आले आमच्या पंक्तीला. असे त्यांना बसवलं तर चांदीचे ताट आणले. पण जाताना बाबांनी तांबे आहे तो चांदीचा जोळीत टाकून घेऊन गेले. तांब घेऊन गेले का नाही? आता घेऊन गेले त्यांचा बी काय दोष नाही. पण त्यांना पुढे गेल्यावर दुसऱ्या दिवशी स्नान बिन ते खाल्लेलं अन्न निघून गेलं. मग कळालं की हे काय आहे, हे पापच केलं म्हटले आपण. संन्याशी असून तांबे आणला त्यांचा. ते परत घेऊन गेले. त्यांना देऊन टाकलं त्यांना. आणि 3 दिवस त्यांनी काय केलं? याला म्हणतात कथा. दुसरी नाही सांगत आता. पुढे या पापाची निवृत्ती घेतलेल्या द्रव्याचा त्याग 3 दिवस उपवास केल्याने. बर. एकदा लोभी संन्यासी. एखादा लोभी संन्यासी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करील
पण नुसते उपवास करणे हे प्रायचित्त आणि कर्म तांबे नाही. आपल्याकडेच ठेवी असं नाही चालणार, तांबे परत नेऊन द्यावा लागतो. हा. एखादा लोभी संन्यासी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करील, पण नुसते उपवास करणे हे प्रायचित्त कर्म नाही. बरोबर. द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. बरं, हे लक्षात ठेवा. म्हणून एक तर पहिली गोष्ट हे करूच नाही, म्हणजे कोणाच्या वस्तू आपल्याला घ्यायची काही कारण नाही. चोऱ्या माऱ्या याचं निषिद्ध कर्मामध्ये गेले ते तर. आणि संन्याशाने तर कशाला करावं बा हे, ज्याने सगळ्या याचा त्याग केला आणि हे शेवटला हे करायला लागला, काय कामाचा. हे कर्माचे स्वरूप सांगितल्यानंतर मुमुक्षुने काय करावे त्याचा विचार आतापर्यंत करू. कोणता विषय संपला? कर्म. कर्माचं स्वरूप. कर्माचं काय स्वरूप आहे? विहित कर्म, निषिद्ध कर्म. विहित कर्माच्या अंतर्गत नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. आता अजून प्रायश्चित्तामध्ये दुसरा विषय आहे की असाधारण प्रायश्चित्त आणि साधारण प्रायश्चित्त, गंगा स्नान वगैरे सांगतील पुढे येणार. तर तेव्हा हे आतापर्यंत कर्म स्वरूप झालं. आता काय म्हणतायत ते, मुमुक्षुने काय करावं. इथला चॅप्टर बदलला बरं का, हे लक्षात ठेवा. विषय कसा बदलला आता. आता मुमुक्षुने कशासाठी, इथला मुमुक्षु कोण? कर्माने मोक्ष सांगता येईल. इथला मुमुक्षु कोण आहे? कर्माचा, म्हणजे कर्म करून मोक्ष होईल असला मुमुक्षु काढला यांनी. चला, मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्म करू नये. आता हे बरोबर आहे का नाही? निषिद्ध आणि काम्य कर्म करू नये, हे बरोबर आहे का? तर हे वेदांताचाही मुमुक्षुला हेच सांगतो आम्ही की काम्य कर्म करू नका, म्हणजे मागू नका देवाला काही. देवा आमकाम दे, फलानं दे, बिस्तानं दे, काहीतरी लोक मागत राहतात. म्हणजे देवासमोर उभं राहिले की त्याला वाटतं की, म्हणून अनात्म पदार्थांची मागणी बंद झाली पाहिजे पहिल्यांदा. चला, हे बरोबर आहे. आणि निषिद्ध कर्म करायचं टाळलंच पाहिजे, म्हणजे करूच नाही. पुढे मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्म करू नये, कारण काम्य कर्माने उत्तम लोकप्राप्ती व निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची प्राप्ती होते. बिलकुल. काम्य कर्म तुम्ही केलं, यज्ञाधिक कर्म केली आणि स्वर्गाची इच्छा असेल, अधिक चांगले भोग भोगण्याची, तर आपण कुठे जाऊ? स्वर्गाला जाऊ. तिथे काय होईल? चांगले परत भोग मिळतील, शरीरही मिळेल. पण पुण्य नाश पावल्याबरोबर पुन्हा मृत्यू लोकात जन्म होते. काय म्हटले? त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञैरिष्टा सर्वन्ति प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र कृष्णांची दिव्या. मग तयास पुण्याची पावटी सरे, सर्वेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागतील माघारी मृत्यू लोका. तर असं लिहिलेलं आहे. तर हे बरोबर आहे. म्हणून काम्य कर्म करायचं नाही. पुढे याकरिता ती दोन्ही न करता नित्य नैमित्तिक कर्मच करावे. मग नित्य कर्म करावं आणि नैमित्तिक कर्म करावं, हे वेदांतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ते न केले तर पाप होऊन नीच लोकप्राप्तीचा प्रसंग येईल. तर पाप होऊन नीच लोक प्रसंग, ह्याच्यामध्ये अर्थ सत्य आहेत बरेचसे. आता त्याच्यात असं आहे, एका कर्माचा अभाव, म्हणजे कर्म केलं नाही तर पुण्य होईल का पाप होईल? कर्मच केलं नाही तर पाप पुण्य उत्पन्न होत नाही. पण तुम्हाला मानवी शरीर दिलेलं आणि मानवी शरीर कर्मपुताळ आहे, म्हणून त्याच्यावर पुरुष अपराधाचा गुन्हा होतो. म्हणून अर्ध सत्य. म्हणून तुम्ही केलं नाही तर पाप होऊ शकतं. आता कर्म नाही केलेल्याचं पाप कसं होईल असं कोणी विचारत असेल तर त्याला सांगितलेलं आहे की तेवढ्या अंशात तुला धरावंच लागेल. म्हणून कर्म टाळता येत नाही, त्याला ते करावं लागतं. आता याच्यामध्ये काहींना सूट दिलेली, जसं वयस्कर वृद्ध व्यक्तींना कर्माचा त्यांना नाही जमतच नाही आणि आता करतील कसे, तर त्यांना तिथं सूट दिली शास्त्रात. वयस्कर व्यक्तीला करता येईल का? एखाद्याला चालताच येत नाही आणि मंदिरात जायचंय का, त्याची फार इच्छा आहे जायची, पण त्याला सूट येते कारण त्याला चालता येत नाही, हे पाहावं लागेल. आणि बाकीच्यांना हातपाय चांगले आहेत, त्यांनी कर्म करावं. चला, ते न केले तर पाप होऊन नीच लोकप्राप्तीचा प्रसंग येईल. पापाच्या प्रतिबंधार्थ नित्य नैमित्तिक कर्म करावे. पापाच्या प्रतिबंधार्थ नित्य नैमित्तिक कर्म करावं, ह्याच्यातही आता सांगितल्याप्रमाणे अर्थ सत्य आहे. पाप प्रतिबंधाशिवाय नित्य नैमित्तिकाचे दुसरे फल नाही. बरं.
कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडले तर प्रायचित्त कर्म करावे. आता हे बरोबर आहे. हे चुकून जर निषिद्ध कर्म घडलं म्हणजे पूर्वी असं म्हणायचे मांजर मेली, हाणत होता दगडात तिकडं पण मध्ये टॉयलेट मांजरच मेली. आता मांजर मेल्यावर काय करायचं? सोन्याची मांजर करायची, काशीला जायचं असं म्हणलं. मांजर मेली तर कुठे जाऊन या? आपल्याकडे सब आपले पूर्वापार सांगतात काशीला जायचं. मग काशीला गेल्यावरती तिथं जे कर्म सांगितलेले त्याची त्या कर्माच्या द्वारे त्याच्यापासून तो काय होईल? मुक्त होईल असं. अजूनही बरेच काय ज्या जे कर्म आहेत त्या कर्मांपासून मुक्त होण्यासाठी सुटका म्हणून प्रायश्चित्त कर्म दिलेले आहेत. चला, प्रायचित्त कर्म साधारण व असाधारण असे दोन प्रकारचे आहेत. बिलकुल. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले हा. तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरिता हा. जे विधान शास्त्राने केले असेल तर ते असाधारण प्रायचित्त म्हणतात. तर शास्त्राने ते आमकं पातक आहे ठरलेलं आणि त्याच्या निवृत्तीसाठी काय करावं तर मग त्याला शास्त्राने विधान केलेलं. आता अशीतच पावलाला पातक होतात आपल्याकडून. कायिक, वाचिक, मानसिक हिंसा हे पापाचीच उत्पत्ती करते. आणि मग कितीतरी पाप झाले, विहित कर्म करायला गेला तर जाता निषिद्ध कर्म होऊन जाते, काहीतरी पाप घडतं. आता काय करावं त्यासाठी गंगा स्नान, ईश्वर नामस्मरण हे काय सांगितलेलं आहे? साधारण प्रायश्चित्त कर्म सांगितलेलं. चला, जसे साधारण गंगा स्नान, ईश्वर नामस्मरण हे काय आहे? साधारण प्रायश्चित्त कर्म आहे. हा. जसे यतीस द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायचित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितलेले झालं आहे. का नाही? प्रायश्चित्त झालं का नाही? कोणाला यती म्हणजे संन्यासी, त्याने दुसऱ्याचं चोरून आणलं होतं, त्याने काय करायचं? परत नेऊन द्यायचं, 3 दिवस अन्न खायचं नाही. हे त्याचं प्रायश्चित्त कर्म झालं. म्हणजे तो त्या कर्मातून मोकळा झाला. चोरी केलेल्याचा आरोप आला का नाही त्याच्यावर, त्याच्यातून तो सुटला. चला, ते असाधारण प्रायचित्त कर्म होय. बरोबर. प्रस्तुत शरीरात साधारण प्रायचित्त करावे म्हणून सांगितले आहे. हा. ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे आवश्यक आहे. ती अशी हा, आता कर्माची माहिती देणे आवश्यक आहे. ती अशी ती नंतर पाहू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल.